या ठिकाणी काल ज्या घटना घडलेली होती, रुपाली ताई गडगे यांचं निधन झालं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा अशी अफवा पसरवली होती की त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला, परंतु नंतर त्यांच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की उष्माघाताने मृत्यू झाला नाही, डॉक्टरांच्या हेळसांड किंवा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. आणि यानंतर संबंधित जे नातेवाईक ते चिडलेले होते आणि त्याच्यामधून आज मला अशी माहिती मिळाली का जे तिथले स्थानिक पत्रकार आहेत त्यांना मारहाण झालेली आहे. तुमचं नाव सांगा संपूर्ण. सुनील बाळूगैने. गैने साहेब, काय झालं आज सकाळी त्यांची काहीतरी त्या कुटुंब जो काही महिलेचा मृत्यू झाला होता ते कुटुंब आणि ते डॉक्टर आहेत त्यांच्यात काहीतरी चालू होती चर्चा. त्यावेळेस मी तिथे गेलो, त्यावेळेस मला ते म्हणले तुझा काही विषय नाही. नंतर 1 तासाने मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेलो. 1 तासाने मी गावात आलो. गावात आल्यानंतर त्यांनी मला फोन केला. कुणी? बाबाजी कांतीलाल गाडगे, ते कोण? ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांनी मला फोन केला, म्हणजे तुझ्याकडे काम आहे. तर मला वाटलं काहीतरी काम असेल तर आपण बोलू शकतो ना त्याच्या संग. तिथं गेल्याच्यानंतर मी त्याला सांगायला लागलो, तर मला फोन आला म्हणून मी फोन बोलायला लागलो. तो मला म्हणला पळू नको, तू इकडे सकाळी तू लपलाय म्हणला. आणि मी म्हणलं लपायचं काय विषय, तेव्हा मी काय केलेलंच नाही. तर त्यांनी सांगितलं बाबा स्थानिक लोक आमच्याकडे काही रेकॉर्डिंग आले आहेत का तुझी उष्माघाताची बातमी व्हायरल केली, पण ऑलरेडी मी ती केलीच नव्हती ना. आणि आपलं जर समजा संपर्क असेल तर आपण एकमेकाशी चर्चा करू शकतो ना पत्रकारासोबत. असं काही नाही का वच्चात चर्चा करत नाही ना. मग त्यांनी लगेच जे रॉड बुक्यांनी पायाच्या बुटाच्या लाथांनी मारहाण करायला सुरुवात केली. तिथे शेजारी किराणा दुकानाच्या टेबलवरती दाबलं आणि दाबून वरून बुक्क घालायला सुरुवात केली. तोंडात बुक्के घातले, तिथं तोंड फुटलं होतं, वाटतं दात शिरला होता. आणि बुक्के काही लागन ते घालायचे. बाजूचे लोक म्हणायचे अरे मारू नको, पण तो काय ऐकायलाच तयार नव्हता कोणाचं. आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढं अशा बातम्या करायच्या नाही, असं करायचं नाही, तसं नाही करायचं. उद्या आपण जर समजा गावात राहिलो, त्याचा जुना काही वाद असेल तर तो तिथंच त्यावेळेसच काढायला पाहिजे होता ना त्यांनी. आता का काढायचं ना. आणि आता यापुढे पण आपण समजा गावात गेलो तर आज त्यांनी मारहाण केली, आपण बातमी केली, तर तो पुन्हा म्हणणार तू बातमी का केली. काय तुमची कपडे वगैरे फाटलेली? कुठं मार लागला? कशाचा मार लागला? हाताचा? काठीचा मार लागला. इकडून पाठीला टेबल लागला जोरात. डोक्यात एवढे बुके घातले, इथं कानावरती तर अजून कानाने एका कानाने ऐकायला येत नाही. या बाजूने असं डोकं अर्ध बधीर झालेलं आहे अजूनही. पण गावात प्राथमिक उपचार घेऊन आता त्यांनी सांगितलं मंचरला जावं लागेल तुम्हाला. आता मंचरला आल्यानंतर सिटी स्कॅन केलेलं आहे आणि सिटी स्कॅन करून आता त्याचा रिपोर्ट यायला वेळ लागेल डॉक्टर म्हणतात. मला सांगा का तो जो विषय होता का उष्माघाताने त्या महिलेचा मृत्यू झाला, ही बातमी तुम्ही कोणत्या पत्रकाराला सांगितली होती का? नाही, पत्रकाराला सांगितली नव्हती, पाठवली पण नव्हती. मग फक्त आमचा फोन चालला होता. माहिती घेत होतो आम्ही एकमेकाशी का बाबा असं होऊ शकतं का, तुम्ही बातमी केली का बाबा, एवढंच विचारलं होतं. मग हे विचारायला पण नाही पाहिजे का? तुम्ही केली का बातमी? मी नाही केली बातमी. मग ते एक व्हॉट्सअपला एक पोस्ट पेडत होती उष्माघाता मृत्यू, ती तुम्ही नाही, ती पोस्ट कोणी टाकली होती मलाही माहित नाही. तुम्हाला माहित नाही? अजिबात नाही. बरं, तुम्हाला कशावर वाटलं का ह्या महिलेचा उष्माघातानेच मृत्यू झाला होता म्हणून? पोस्ट पाहिली होती म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो होतो. पोस्ट पाहिल्यानंतर मी गेलो होतो. आणि त्याआधी पण ज्यावेळेस त्या महिलेला चक्कर आली ना, त्यावेळेस मी गावात जात होतो ना, त्यावेळेस चक्कर आली म्हणून मी तिथं पाहायला गेलो होतो कोणाला चक्कर आली. त्यावेळेस पण मी ते हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यावेळेस डॉक्टर त्यांना महिलेला औषध उपचार करत होते. त्यांना कॅडबरी वगैरे खायला दिली. त्यावेळेस महिलेची प्रकृती थोडी बरीपैकी होती. असं कोणाला वाटतही नव्हतं का असं होईल. म्हणजे बातमी करण्यासाठी तुम्ही माहिती घेत होते बातमी, हो. त्याच वेळेला त्यांनी राग धरून हल्ला केला. पण एवढे पण जीवाशी खेळून मारहाण करणं योग्य नाही ना. जे काय असेल तो समंजसपणाने विषय मिटला पण असता ना. नाकावर बुक्के घालायचे, तोंडावर बुक्के घालायचे, डोळ्यावर पाठीत मारायचे, लाथा घालायच्या, टेबलवर टाकलं मला. मी एवढंही सांगतोय का काय असेल ते आपण बसून बोलू ना. त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. माय काय ऐकून पण नाही घातलं. हे चुकीचं आहे ना. जनतेने त्यांना ग्रामपंचायत सदस्यपद दिले, जनतेने निवडून दिले. जनतेने मारहाण करायसाठी नाही त्यांना ग्रामपंचायत सदस्यपद दिलं. जनतेच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना ते पद दिलेलं आहे. आणि त्यांनी जर अशी मारहाण करीत असेल तर काय उपयोग आहे? उष्माघाताबद्दल जी काय अफवा किंवा काय असेल विषय, तो मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? ते म्हणाले होते का असं होऊ शकतं म्हणून तुमच्याशी? त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये अंदाज सांगितला होता फक्त असं होऊ शकतं. पण त्यांना पण पूर्णपणे अजून ती गोष्ट माहीत नव्हती. गैरसमज करून किंवा तुमच्यात जे आपली खाजगी चर्चा आहे, तुम्ही म्हणले असं होऊ शकतं, त्याचा गैरअर्थ काढून केलं. गैरअर्थ पण मी कुठली बाईट लावली नव्हती ना.
विचारून घ्यायचं ना. काय? एमएलसीचं पेशंट आहे असं एकदम नाही करतायत. हा घेऊ थांबा जरा एक. हा विचारून मी कोणती बातमी केली नव्हती ना. केली असती तर किंवा मी डॉक्टरांची बाईट घेतली असती किंवा ती लावली असती किंवा कोणत्याही प्रकारची बातमी केली असती तर त्यांनी मला बोलणं आवश्यक होतं ना. पण मी कुठल्याही प्रकारची बातमी केलेलीच नव्हती ना.